तर मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. ॲक्च्युली हे माझ्याकडे 2 टॉप्स आहेत. हा तर नवीन कोरा करकरीत आहे जो की माझ्या बहिणीचा आहे आणि तिने अजिबात वापरला नाही. हा मल कॉटन आहे. सो म्हटलं ह्याचा आपण आहे ना जे आपण पनीर किंवा थालीपीठ वगैरे थापायला जे रुमाल लागतात ना तसं करूयात. सो ह्याला 2 ते 3 वेळा मला धुवावे लागणार आहेत. हे तर आहेच कारण ह्याचा कलर निघणार आहे. सो हे छान 2 ते 3 पाण्यामध्ये मी धुणार आणि मग घेणार. पण म्हटलं कटिंग करून ठेवावी. आणि हे पण मला कसं आठवलं कारण तुम्ही बघितलंच मी पनीरसाठी दूध गरम करायला ठेवलं आहे. सो म्हटलं चला हे आलेच लक्षात तर करून घेऊयात कारण एक एक दिवस पुढं जातं आणि मग टायमिंगला काय होतं. आता हे धुवून ठेवले तर मग आपण वापरू शकतो ना, पण टायमिंगला गेलं तर काय होतं, अरे हे राहिलंच आणि मग हा यूज होत नाही. असं करून करून गेले वर्षभर हे माझ्याकडे पडलं आहे आणि मी काहीच केलं नाही ह्याचं. आणि आता माझे जे आपण यूज करतो ना रुमाल ते फार खराब झालेत. त्याच्यामुळं म्हणलं चला आता हे काम करून घेऊयात. हे नॅपकिन धुवायला ना मी थोडंसं आहे ना ही पावडर वापरते. ही आहे बोरॅक्स पावडर, जी तुमचे लहान मुलांचे आपले हे असतात ना सॉक्स किंवा खूप ड्रेस खराब झालेत लहान मुलांचे व्हाईट कलरचे ते ही पावडर यूज करून ना तुम्ही एकदम छान प्रकारे ते स्टेन काढू शकता. आता हे मी नॅपकिन्स आहे ना ह्याच्यात भिजवणार आहे. ही तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल जर तुम्ही बोरॅक्स पावडर टाकली तर. बघू शकता पॅकेजिंग सेम तुम्ही तसं, किंवा मला भेटले तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ही खूप जुनी आहे खरं तर आणि खरंच खूप छान प्रकारे कपडे निघतात. आणि ह्याच्यातच मी थोडंसं आपली डिटर्जंट पावडर टाकते आणि हे नॅपकिन्स भिजत ठेवते. आता वाजले 5:30 झालेत आणि मी लागली आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करायला. हार्दिक खेळतोय. मी आज करणार आहे सोयाबीन पराठा. नवीन ट्रायल आहे माझीसुद्धा. म्हटलं चला ट्राय करूयात. सो तुम्हाला पण रेसिपी शेअर करतेच मी साईड बाय साईड. सो खूप इझी आहे आणि ॲक्च्युली तुम्ही बघितलं कालच्या व्लॉगमध्ये मी म्हणजे सॅटर्डेच्या व्लॉगमध्ये, हा व्लॉग लेट येतो आज सॅटर्डे. सो सॅटर्डेच्या व्लॉगमध्ये मी रात्री दळण केलं. सो दळण भाकरीचं तर संपलेलं होतं. मग आता चपातीचाच काहीतरी पदार्थ, मग सकाळी पण चपाती संध्याकाळ पण चपाती असं नको म्हणून म्हटलं आपण पराठा करूयात. आणि रोज रोज ह्याचा मेथीचा किंवा आलू असे 2च पराठे होतात आमच्याकडे. सो म्हटलं काहीतरी इनोव्हेटिव्ह ट्राय करूयात. सो लेट्स सी कसा टर्नआउट होतो आहे, तुमच्यासोबत पण शेअर करते. सो इथे मग मी कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर काढली आहे, आलं लसूण पेस्ट बनवली आहे आणि हे जे आहे छान जे आपण काय म्हणतात आपले सोयाबीन आहे ते छान भिजवले गरम पाण्यात आणि नंतर स्क्वीज करून छान असे मिक्सरला बारीक करून घेतले. चलो आता ह्याचं आपण सारण बनवून घेऊयात. आणि हे पाणी ठेवलं आहे मी मगाशी पनीर काढलेलं. सो हे पाणी आता मी पीठ मळण्यासाठी यूज करणार आहे. 2-1 दिवस करणार, नंतर जर उरलं तर फेकून देणार कारण ह्यात खूप प्रोटीन असते. सो तेल टाकायचंय, जिरं मोहरी, कांदा, थोडंसं मीठ ह्या स्टेजला जेणेकरून कांदा पटकन परतेल.
काम सोडून काय खातोय? आईस्क्रीम. त्याला असं वाटतंय चॉकलेट. थोडी थोडीच देते. आय नो पावसाळा आहे पण थोडी थोडीच देते. चॉकोलेट काय आहे? मी देते. हा मी देते. हा खा. आता मी एक खाणार. चलो बॅक टू रेसिपी. आलं लसूण पेस्ट, हे मसाले टाकते मी. गरम मसाला आहे, चिकन मसाला आहे आणि छोले मसाला आहे. सो हे तिन्ही टाकते आणि आपला थोडासा घरचा मसाला. तो आपण केलाय सोयाबीनचा, ते टाकायचं आहे आणि कोथिंबीर. परतून घ्यायचे. अजिबात ह्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे, नाही तर आपले पराठे फुटतील. त्यामुळे ना छान परतून घ्या. असं गजगज नको, छान सुक्क झालं पाहिजे. इथं ना मस्त ते सारण गार करायला ठेवले असं स्प्रेड करून, जेणेकरून ते कोरडं पण होईल. आणि इथं माझे चपातीचं पीठ पण मळालं. आता हे असं का दिसतं? ह्याला तेल नाही लावलं अजून मी. तेल लावून नंतर मी छान परत मळून घेणार. असं खूप इझी पडतं खरं. असं भिजून ठेवायचं 10-15 मिनटं आणि नंतर मग तेल लावून करायच्या टायमिंगला तेल लावून छान मळून घ्यायचं. म्हणजे पटकन मळून होतं, नाही तर त्यालाच बसत रखडत असं होतं. आणि हां ठीक आहे. हे जरा लूज मी म्हणजे पराठे करताना मी जरा लूज ठेवते पीठ. सो हा खूप दिवस तुम्ही बघितला असं ब्लॉगमध्ये की हा सोफ्यावरच पडला आहे. आता इथून 15 दिवस झालेत आम्हाला सोफ्यावरच पडला आहे. म्हटलं चला आज हा बॉक्स लावणं खूप गरजेचं आहे. पटापट अजून खोटारड्याचं ग. चला म्हटलं पटकन लावून घेऊयात. आणि ह्यातलं काय नकोय काय पाहिजे हेही बघता येईल. मला खूप ज्वेलरी झाली आहे माझ्याकडं आणि माझं मंगळसूत्र कलेक्शन पण मला दाखवायचं आहे. सो ते पण मी सॉर्ट करून ठेवते. किती आहेत मलाच माहीत नाही ॲक्च्युली किती आहे. चला पटपट पटपट पटपट. जे नाही लागत ते पण काढता येईल, जे लागतंय ते ठेवता येईल. बघा काय कुठं इथं पिशवी आणली पाहिजे होती कचऱ्याला सुद्धा. बघा हे लग्नाच्या टायमिंगला एकदाच यूज केले तसंच पडलंय नेल आर्टचं. सो अय्या हार्दिक तर काही दिसतच नाहीये. माझ्या बांगड्यात हे हे कशाला कसं खेळणं चाललंय? हा लहान बॉक्स मध्ये बसायला. हार्दिक असं छोटू होतस ना तू, असाच बॉक्स मध्ये बसायचं. काय झालं डोक्यात हात लावायला? ओके आज आहे डे 2. आम्ही काल काही शूट केले नाही कारण आमची लाईटच गेली. लाईट गेल्यावर मग काय शूट करणार. मग अंधारातच आम्ही लाटले आणि घालले. सो त्यामुळे आम्ही काय परत शूट केलं नाही. म्हणलं चला ब्लॉगचा एंड राहिला तो घेऊया आता.
सो तू म्हटलं ब्लॉगचा एंड राहिला तो करूया. छान पराठे होतात. जेव्हा ते सारण गार होतं ना छान असं कोरडं होतं. सो गार व्हायला नक्की ठेवा. पूर्णपणे गार झाल्याशिवाय लाटू नका, कारण खूप छान झाले होते पराठे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये, नाश्त्याला सगळीकडे करू शकता. हाय प्रोटीनमध्ये खूप छान. खरंच खूप छान. नक्की ट्राय करा रेसिपी. चला ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. दिलं बाय. बाय कर नाटकी. बाय.